महाराष्ट्र सरकारने 2012 नंतर शिक्षक भरती केलेली नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्याच्यानंतर गेले 2-3 वर्ष झालं केवळ नुसती पवित्र पोर्टल, टेट एक्झाम, CET एक्झाम याच्यामधनं वेळ काढूपणा केला आणि आता महाराष्ट्रामधील मेरिटमध्ये आलेल्या 800 विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिक्षण आयुक्तांच्या सांगण्यावरून रयत शिक्षण संस्था हे पवित्र पोर्टलद्वारे आपला प्राधान्यक्रम दिला। आता रयत शिक्षण संस्थेमध्ये यांची भरती होणं गरजेचं असताना याच्यामध्ये कुठल्यातरी एखाद्या जुन्या याचिकेचा दाखला देत, त्याच्या स्टेचा स्थगितीचा दाखला देत या 800 लोकांची नियुक्ती जी आहे ती गेले फेब्रुवारीपासून 4-5 महिने थांबवलेली आहे। या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतोय। इतर भरती ज्या जिल्हा परिषद महानगरपालिका झालेल्या आहेत, आता या लोकांचं जे आहे ते वयोमर्यादा ओलांडून चाललेली आहे। आमची मागणी आहे, आम्ही निवेदनं दिली, शिक्षण आयुक्त ऐकायला तयार नाहीत, म्हणून आम्ही 13 ऑगस्ट रोजी राज्यभरातील हे 800 नवनियुक्ती शिक्षक जे आहेत ते बेमुदत धरणे आंदोलनाला आयुक्त कार्यालयासमोर बसणार आहे। कोल्हापुरात 40 लोक देखील त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। आता शासनाने जर ही लवकर याच्यामध्ये हस्तक्षेप करून ही जर यांची मागणी न मान्य केली, रयत शिक्षण संस्था जर नसेल तर किमान जिल्हा परिषद महानगरपालिका शाळांमध्ये यांना नियुक्ती देणं गरजेचं आहे। आचारसंहितेमध्ये पुन्हा यांना दिरंगाई होणार आहे आणि म्हणून आम्ही निर्वाणीचा इशाऱ्यात बेमुदत धरणे आंदोलन करतोय। याहून जरी शासनाने जर यांची याचिका जी मागणी जी मान्य नाही केली तर मात्र बेमुदत उपोषणाला बसण्याची पण तयारी आम्ही केलेली आहे। हां, महाराष्ट्रभरातून